नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत घोरबाण IITS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा जो काही आपल्या MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधील जो प्रिलिमचा सिलेबस आहे, तो जो चेंज झालेला सिलेबस आहे, त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत, की काय सिलेबसमध्ये चेंजेस झालेले आहेत, कोणते सब्जेक्ट डिलीट झाले, कोणते सब्जेक्ट ॲड झालेत, सब्जेक्टचं वेटेज कसं असणार आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस या तिन्ही सर्व्हिसेसचा कट ऑफ कशा प्रकारे लागणार आहे, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तो सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. सो व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. काय आहे नवीन अभ्यासक्रम? तर या काय केला, या त्यांनी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस या तिन्ही सर्व्हिसेसला मिळून एक कंबाईन एक्झाम त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे. जसं आपण अगोदर काय म्हणायचो, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, तसे यांनी नवीन नाव दिलेलं आहे. नवीन नाव आहे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व व मुख्य परीक्षा, महाराष्ट्र गॅझेटेड टेक्निकल सर्व्हिसेस. आपण अगोदर म्हणायचो MES, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. आता नवीन नाव काय झालेलं आहे, महाराष्ट्र गॅझेटेड टेक्निकल सर्व्हिसेस. ही टेक्निकल सर्व्हिसेस झालेली आहे. आता नेक्स्ट, सर्वात पहिले हे महत्वाचं आहे. आता काय झालेलं आहे, प्रिलिमची जी एक्झाम आहे आपली, ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस या तिन्ही सर्व्हिसेससाठी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही सर्वांना कॉमन असणार आहे. आता मेन डाऊट जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतोय, तो मेन डाऊट काय आहे, की सर ॲग्रिकल्चर वाले आपली इंजिनिअरिंगची एक्झाम देऊ शकतात का? सर फॉरेस्ट वाले आपली इंजिनिअरिंगची एक्झाम देऊ शकतात का? का? कारण त्यांचा GS स्ट्रॉंग असतो, त्यांची मराठी इंग्लिश स्ट्रॉंग असतो. जर हे विद्यार्थी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम देत असेल तर कट ऑफ वाढू शकतो. हे विद्यार्थ्यांचा डाऊट आहे, की जे मला आज जास्त याबद्दल मेसेजेस किंवा कॉल आले. सो सांगतो, लक्षात घ्या. सर्वात पहिले, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन पाहिजे, डिग्री इन इंजिनिअरिंग. तुमची डिग्री इंजिनिअरिंगमध्ये झालेली असेल तरच तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झामिनेशन देऊ शकता. दुसरी गोष्ट, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस. जर तुम्ही BSc इन ॲग्रिकल्चर असेल किंवा BTech इन ॲग्रिकल्चर असेल तरच तुम्ही ॲग्रिकल्चर सर्व्हिसेसची एक्झाम देऊ शकता. आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस, एनी सायन्स डिग्री ऑर इंजिनिअरिंग. आता मेन गोष्ट पहा, मी क्लिअर करतो तुम्हाला इथे. आता आपण कोणकोणत्या एक्झाम देऊ शकतो पहा. तिघांची प्रीत सेम आहे. डिफरन्स कुठे होणार आहे, मेन्समध्ये. तिघांची ही प्री सेम होणार आहे, डिफरन्स मेन्समध्ये होणार आहे, की मेन्स वेगळी होणार आहे. ओके. सो ॲग्रिकल्चर वाले आणि फॉरेस्ट वाले मुलं आपली इंजिनिअरिंगची मेन्स देऊ शकत नाहीत किंवा प्रिलिमचा फॉर्म सुद्धा भरू शकत नाहीत. हे समजून घ्या, हे जास्त महत्वाचं आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस वाल्यासाठी फक्त इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे ज्यांची डिग्री कंप्लीट आहे तेच मुलं इंजिनिअरिंगची एक्झाम देऊ शकतात, मेन्स लिहू शकतात. ओके. दुसरी गोष्ट पहा, आता आपण स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, मग आपण कोणती एक्झाम देऊ शकतो, तर आपण मित्रांनो इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पण देऊ शकतो आणि फॉरेस्ट पण देऊ शकतो. कारण फॉरेस्टसाठी बेसिक डिग्री काय असणार आहे, तर फॉरेस्टसाठी कोणतीही सायन्स रिलेटेड डिग्री चालते. सो आपण फॉरेस्ट देऊ शकतो. समजलं? आता पहा, तिघांचीही प्रिलिम सेम होणार आहे. आता एक्झामची ॲड कशी येईल तुम्हाला सांगतो बघा. एक्झामची ॲड कशी येऊ शकते पहा. फॉर एक्झाम्पल, की गॅझेटेड सर्व्हिसेससाठी एक 300 पोस्टची ॲड आलेली आहे. फॉर एक्झाम्पल 300 पोस्टची ॲड आलेली आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी 100 जागा असतील, फॉरेस्टसाठी 100 जागा असतील आणि तुमच्या ॲग्रीसाठी किती जागा असतील, 100 जागा असतील. मग कट ऑफ 300 वरून लागणार आहे का? नाही. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी 30,000 लोकांनी अप्लाय केलेला असेल, फॉरेस्टसाठी 60,000 लोकांनी अप्लाय केलेला असेल आणि ॲग्रिकल्चरसाठी 90,000 लोकांनी काय केलं असेल, अप्लाय केलं असेल. ओके. आता हे जे 30,000 लोक अप्लाय केलेले आहेत इंजिनिअरिंगसाठी, हे सर्व सिव्हिल इंजिनियर आहेत. ॲग्रिकल्चरवाले इंजिनिअरिंगमध्ये ॲड होऊ शकत नाहीत. मग इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल आले, सिव्हिल आलं आणि इलेक्ट्रिकल आलं, हे लोक इकडे अप्लाय करू शकतात. मग या 30,000 लोकांची जी प्रिलिम झाली, आता सर्वांची एकच प्रिलिम होणार आहे, या सर्व लोकांची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन एकच होणार आहे. मग या 30,000 मधून इंजिनिअरिंग वाल्यांचा कट ऑफ वेगळा लावला जाईल. या 60,000 मधून फॉरेस्ट वाल्यांचा 100 जागेवरून वेगळा कट ऑफ लागला जाईल
आणि ॲग्रिकल्चरवाल्यांचा 90,000 पोस्टमधून ह्या 100 पोस्टसाठी ॲग्रिकल्चरचा वेगळा कट ऑफ असेल. जरीही प्रिलिम सेम असेल पण प्रत्येक इंजिनिअरिंग, फॉरेस्ट आणि ॲग्री या तिघांचाही कट ऑफ वेगळा असणार आहे. तिघांचीही मेन्स वेगळी असणार आहे. काही लोकांना भीती काय की फॉरेस्ट आणि ॲग्रिकल्चरवाले लोकांनी जर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा फॉर्म भरला तर त्या लोकांना जास्त मार्क मिळतील कारण त्यांचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग असतं आणि सर आमचं नॉन टेक्निकल वीक आहे. तुमची ही जी भीती आहे की हे लोक इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देऊ शकतात का, तर आन्सर आहे नाही. ते इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देऊ शकत नाही. इव्हन डिप्लोमा होल्डर सुद्धा एमपीएससी देऊ शकत नाही. ज्यांची डिग्री कंप्लीट आहे तेच आपली एमपीएससी जी इंजिनिअरिंगची सर्व्हिसेस आहे तेच लोक देऊ शकतात. हा मेन डाऊट तुमचा मी क्लिअर केला आहे. कट ऑफ जो आहे प्रत्येक डिपार्टमेंटचा, प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ वेगळा लागणार आहे. इंजिनिअरिंगचा कट ऑफ वेगळा, फॉरेस्टचा कट ऑफ वेगळा आणि ॲग्रीचा कट ऑफ वेगळा. प्रत्येकाचा कट ऑफ वेगळा लागणार आहे. कट ऑफ सेम लागणार नाही. ओके. आणि मेन दुसरी गोष्ट म्हणजे काय की ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्टवाले हे जे काही मुलं आहेत ते इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा फॉर्म भरू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगवाला सर्व्हिसेसवाला मुलगा आहे, त्याला समजा 200 मार्काचा पेपर आहे, त्याला 80च मार्क पडले. ओके. आणि ॲग्रिकल्चरवाला आहे त्याला 140 मार्क पडले. सर त्याला 140 मला 80, पण इंजिनिअरिंग वाल्यांचा कट ऑफ हा कमी असू शकतो कारण आपल्याला सगळं नॉन टेक्निकल दिलंय आणि आपल्याला नॉन टेक्निकल तेवढा परफेक्ट नाही आहे आपलं. सो आपला कट ऑफ कमी असू शकतो. इंजिनिअरिंगचा कट ऑफ असू शकतो. बघा प्रिलिम सेम आहे, पण इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा कट ऑफ 70 लागू शकतो आणि ॲग्रिकल्चरचा कट ऑफ 150 लागू शकतो. फॉरेस्टवाल्यांचा कट ऑफ 160 लागू शकतो. कट ऑफ कशावर डिपेंड करणार आहे, किती व्हॅकन्सी आहेत त्याच्यावर डिपेंड करणार आहे कट ऑफ. कळतं का? त्यामुळे किती लोकांनी अप्लाय केलंय, किती व्हॅकन्सी आहे यावर कट ऑफ डिफरंट ठरेल. आता आपले 30,000 मुलांनी फॉर्म भरलेला आहे. फॉर एक्झाम्पल 30,000 लोकांनी फॉर्म भरलाय, एकालाही समजा 80च्या अबो मार्क नाहीये, 200 आउट ऑफ, तर 80च्या खालीच कट ऑफ लागेल ना. आणि ह्या ॲग्रिकल्चर 60,000 लोकांनी फॉर्म भरलाय आणि सर्वांना 100च्या वरती मार्क आहेत, त्यांचा कट ऑफ जास्त जाईल. सो ह्यांच्या कट ऑफचा, ॲग्रिकल्चर फॉरेस्टच्या कट ऑफचा इंजिनिअरिंगशी कट ऑफशी काहीही संबंध नाही. सो ही एक भीती तुम्ही घालून टाका. ऍक्सेप्टेड की नॉन टेक्निकल पोर्शन जास्त आलाय, कट ऑफ कमी लागेल, कारण सर्वांना त्या प्रमाणामध्ये हार्ड जाऊ शकतं. कळालं? सो शैक्षणिक पात्रता ही असणार आहे. सो बिईंग अ सिव्हिल इंजिनियर आपण काय काय देऊ शकतो, आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पण देऊ शकतो आणि फॉरेस्टची पण देऊ शकतो. ओके. ह्या दोन्ही एक्झाम आपण देऊ शकतो. प्रिलिम सेम आहे, मेन्स डिफरंट आपल्याला त्या ठिकाणी हे करावी लागेल. नेक्स्ट पहा. आता परीक्षेचे टप्पे कसे असणार आहेत, तर लेखी पूर्व परीक्षा असेल. लेखी मीन्स ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. त्यांनी लेखी खूप लोकांचा झाला की सर लेखी म्हणजे काय रिटर्न लिहायचे नाही, ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ एक्झामिनेशन असणार आहे. सो लेखी पूर्व परीक्षा असेल 200 मार्कांची. ओके. मग मुख्य परीक्षा ही जी आपली जी जुनी मुख्य परीक्षा आहे, जो मेन्सचा सिलेबस आपला आहे तोच सिलेबस सेम आहे. एमपीएससी मेन्सच्या सिलेबसमध्ये चेंज झालेला नाहीये. मेन्सचा सिलेबस तोच असेल आणि मुलाखत आपली जी 50 मार्काची आहे ती सुद्धा सेम असणार आहे. नेक्स्ट. आता महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ह्याचा सिलेबस जो आहे आपण आता तो डिटेलमध्ये डिस्कशन करूया. ओके. सिलेबसमध्ये त्यांनी काय सांगितलंय की एकूण मराठी, इंग्रजी, सामान्य क्षमता चाचणी असे एकूण किती प्रश्न विचारणार आहेत, असे टोटल 100 क्वेश्चन्स असणार आहेत. ओके. 100 क्वेश्चन्स असणार आहेत आणि मार्क किती, 200 मार्क असतील. 200 मार्क असेल मीन्स व्हॉट, एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. ओके. दुसरी गोष्ट मराठी, इंग्रजी हे सेम. परीक्षेचा कालावधी पहा. परीक्षेचा कालावधी 1 तास दिलेला आहे. अगोदर जेव्हा आपण एमईएस द्यायचो महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्यावेळी आपल्याला 90 मिनिट होते आपल्याकडे. 100 क्वेश्चन्स 90 मिनिट होते. ओके. आणि इथे काय पहा, इथे 100 क्वेश्चन्स आहेत आणि 1.5 तास आहे, म्हणजे फक्त 1 तास 60 मिनिट आहे इथे. आतापर्यंत आपल्याला 90 मिनिट मिळायचे 100 क्वेश्चनसाठी, पण आता नवीन चेंज झालेल्या सिलेबसनुसार आपल्याला फक्त 60 मिनिट मिळणार आहेत मित्रांनो, हे समजून घ्या. ओके. सो 100 क्वेश्चन्स 200 मार्काला आणि टाइम किती असणार आहे, 60 मिनिट. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी मीन्स व्हॉट, ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ एक्झामिनेशन. क्वेश्चन्स कसे असतील, ऑब्जेक्टिव्ह असतील. मीन्स एक क्वेश्चन 4 ऑप्शन, कोणता योग्य त्याला गोल करा. सो एक्झाम कशी होणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. दुसरी
नकारात्मक गुणदान मीन्स व्हॉट, निगेटिव्ह मार्क सिस्टीम कशी असेल तर सेम 1/4 निगेटिव्ह आहे. 1/4 निगेटिव्ह का आहे हे आपण क्लासमध्ये किंवा वेळोवेळी आपण सांगत असतो की जर 1/4 निगेटिव्ह ह्याबद्दल सुद्धा खूप लोकांना डाऊट असतो. 1/4 निगेटिव्ह मीन्स व्हॉट, जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर ज्या एका प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे, ज्याचे तुम्हाला मार्क मिळालेले आहेत, ते तुमचे मार्क निगेटिव्ह केले जातात. हा प्रश्न 1/4 निगेटिव्ह असणार आहे प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये. आता अभ्यासक्रम सिलेबसमध्ये काय काय, आपण मागे पण क्लासमध्ये किंवा व्हिडिओ लेक्चर्समध्ये जे काही आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत त्यामध्ये मी नेहमी सांगितलं की सिलेबस चेंज होतोय तर मराठी इंग्लिश असणार आहे. आता मराठीमध्ये सिलेबस काय असणार आहे पहा. हा दुसरा जो तुमचा मेन मुद्दा आहे की सर मार्कांचं वेटेज काय असेल, मार्कांचं वेटेज मी शेवटी तुम्हाला सांगतो काय असू शकतं, पॉसिबिलिटीज काय असू शकतात. बघा मराठी आहे, मराठीमध्ये सुद्धा सेम सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी यांचा अर्थ, उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्न सेम जसे आपल्याला प्रिलिमिनरी आता उतारे होते, पॅसेज होता, पॅसेजवर 5 क्वेश्चन होते, त्याप्रमाणे पॅसेजवर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. ओके, सो मराठी ग्रामरमध्ये ह्या गोष्टी असतील. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एमपीएससी मध्ये किंवा आपल्या ज्या टेक्निकल सर्व्हिसेस असतात त्यामध्ये ग्रामर जास्त विचारत नाहीत. त्यांचा मुख्य भर कशावर असतो, वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाबद्दल शब्दसमूह यावर त्यांचा भर असेल. आणि सोबत सोबत तुम्हाला उतार मीन्स व्हॉट, पॅसेजेसवर तुमचे सुद्धा प्रश्न असणार आहेत. हा झाला मराठी विषय. ओके, मराठी आता किती मार्काला असेल मी तुम्हाला समोर सांगतो. दुसरं इंग्रजी आला, इंग्रजीमध्ये सेम कॉमन व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, हे मेन ह्यावर जास्त मार्क येतात मोस्टली एक्झाममध्ये टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये. आणि देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे इथे सुद्धा काय असणार आहे, पॅसेज. जसे करंटली महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला मराठीला पण 5 मार्काला पॅसेज होता आणि इंग्रजीलाही 5 मार्काचा पॅसेज होता, तसा सेम पॅसेज आपल्याला एक्झाममध्ये इकडे येऊ शकतो. ओके, मराठी इंग्रजी केलाय पहिले पण आपण अभ्यास. दुसरं सामान्य क्षमता चाचणी, जीएस म्हणतो आपण त्याला, जनरल स्टडीज म्हणतो. ओके, सो जनरल स्टडीज मध्ये काय असणार आहे, एक तर आहे चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील. आपण मोस्टली अगोदर पाहत होतो की महाराष्ट्र रिलेटेड करंट अफेअर्स, आता नाही, आता आपल्याला इंडिया रिलेटेड करंट अफेअर्स पाहायचे, सोबत सोबत आपल्याला ग्लोबल करंट अफेअर्स कडे लक्ष द्यायचं आहे. सो हे मुख्य असणार आहे चालू घडामोडी. दुसरी गोष्ट आहे भारतीय राज्यव्यवस्था, त्याला म्हणतो आपण पॉलिटी, सर्वात सोपा विषय. आता बघा एमपीएससीनी सिलेबस चेंज केला म्हणजे तुम्हाला त्रास देण्यासाठी नाहीये, की त्यांना असे ऑफिसर्स पाहिजे की जे परिपूर्ण असतील, की नाही सर मी टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे पण तुला आमदार कोण आहे माहित नाही, तुला खासदार कोण आहे माहित नाही, एमपीएससीला गरज नाहीये. कारण तुम्ही उद्या ऑफिसर झाल्यानंतर तुम्ही प्रशासनामध्ये येणार आहेत. प्रशासन कसं काम करतं, भारताची राज्यघटना कशी आहे, राज्यघटनेचे बेसिक स्ट्रक्चर्स काय आहेत, तुम्हाला ही राज्यघटना माहिती असली पाहिजे. तुम्हाला आमदाराचं कार्य काय, खासदाराचं कार्य काय, राष्ट्रपती काय काम करतो, पंतप्रधान काय काम करतो, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे. एमपीएससीनी झोपेतून उठली एमपीएससी आणि लगेच सिलेबस चेंज केला असं होत नाही. एमपीएससीला चांगले ऑफिसर्स पाहिजे की जे ऑफिसर भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये काहीतरी चांगला हातभार लावू शकतील. यासाठी हा एमपीएससीने सिलेबस चेंज केला. ओके, सो राज्यघटना जी महत्वाची आहे, जसं आपण क्लासमध्ये पाहतो लोकांना काहीच माहित नसतं या जनरल अवेअरनेस बद्दल, म्हणून त्यांनी ही राज्यघटना टाकलेली आहे की जो ऑफिसर पाहिजे तो परिपूर्ण ऑफिसर असेल, की त्याला टेक्निकल नॉलेज पण भरपूर आहे, त्याला नॉन टेक्निकल नॉलेज पण भरपूर आहे. सो पहिला विषय काय झाला बघा, पहिला विषय झाला आपला करंट अफेअर्स. सेकंड विषय कोणता आला, राज्यघटना, पॉलिटी. ओके, नेक्स्ट सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तुमचा इकॉनॉमी विषय हा कट झालेला आहे. जो एमपीएससी प्रिलिम मध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये इकॉनॉमी खूप जास्त मार्काला यायचा, तो सिलेबस मधून कट झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा हिस्ट्री हा विषय सुद्धा आपल्या सिलेबस मधून कट झालेला आहे. ओके, आता हिस्ट्री सुद्धा एक्झाम मध्ये नसणार आहे. इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री हे दोन्हीही पोर्शन जनरल स्टडीज मध्ये नसणार आहे. सो इकॉनॉमी आणि हिस्ट्री याच्या ऐवजी त्यांनी नवीन टाकला सामान्य विज्ञान, जनरल सायन्स म्हणतो आपण. आता जनरल सायन्स मध्ये बायोलॉजी पण येतं, पण त्यांनी बायोलॉजी टाकलेलं नाहीये. सो त्यांना माहिती आहे की टेक्निकलची मुलं आहेत, बायोलॉजीमध्ये नको डीप जायला, म्हणून त्यांनी काय केलं, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, फिजिक्स आणि केमिस्ट्री ठेवलं.
ओके, सायन्समध्ये बायोलॉजी येत नाही. जर तुम्ही राज्यसेवा पाहिलं, जर तुम्ही PSI STI पाहिलं, तर त्यांच्याकडे सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी येतं. पण आपल्या हे जो गॅजेटेड सर्व्हिसेसमध्ये काय येतंय, फिजिक्स आणि ओनली केमिस्ट्री, आणि सोबत सोबत येते सायन्स अँड टेक. सायन्स अँड टेक. सायन्स अँड टेक मध्ये काय येतं, रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS अँड इट्स अप्लिकेशन. दुसरं आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हे जो सिलेबस आहे ना, हा सिलेबस आहे राज्यसेवा मेन्सचा. हा सिलेबस काय आहे, राज्यसेवा मेन्स मध्ये सायन्स टेक मधला हा एक पॉइंट आहे. राज्यसेवा मेन्स मध्ये जो सिलेबस आहे त्या सिलेबस मधला हा एक पॉइंट आहे. एकदम छोटा टॉपिक आहे हा. हा आपल्याला क्लासमध्ये आपण तो कव्हर करून घेऊ. एवढा हार्ड नाहीये. जो GS मध्ये ऍड झालेला पोर्शन काय आहे, तर तो आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्समध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री, बायोलॉजी नाही. आणि टेक्नॉलॉजीमध्ये फक्त जो राज्यसेवेचा एक पॉइंट होता, फक्त तो एक पॉइंट ऍड केलेला आहे. राज्यसेवेमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे, त्यातलाच फक्त एक पॉइंट त्यांनी आपल्याला दिलेला आहे. सो कट काय काय झालंय, सर इकॉनॉमी येईल का, इकॉनॉमी येणार नाही. सर हिस्ट्री येईल का, येणार नाही. सर बायोलॉजी येणार का, नाही. हे 3 विषय GS मधून कट झालेले आहेत. ओके, नेक्स्ट पहा आता, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. बरोबर आहे, तुम्ही ऑफिसर होणार आहात, तुम्हाला भूगोल माहीतच पाहिजे. कुठे कोणती जमीन आहे, कुठे कोणतं पीक घेतलं जातं, कोणता जिल्हा कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पूर येतो. महाराष्ट्राचा भूगोल माहित पाहिजे. ऑफिसर आहे तुम्ही, MPSCने झोपीत उठून सिलेबस नाही कव्हर केला, हा ऑफिसर आहे, माहिती पाहिजे. म्हणून भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. आणि बिईंग जर फॉर एक्झाम्पल 10 क्वेश्चन जरी आपण भूगोलचे पकडले, तर यातले 7 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवर असतील आणि 3 प्रश्न हे इंडियन जिओग्राफीवर असणार आहे. सो भूगोल म्हणजे काय, जिओग्राफी. ओके, नेक्स्ट नवीन मुद्दा जो ऍड झाला तो म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटी, म्हणजेच काय, ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग ऍड झालेलं आहे. प्रिलिम मध्ये काय ऍड झालं, ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग ऍड झालेलं आहे. आणि आपण सर्व लोक इंजिनियर लोक आहोत, सो हा पोर्शन आपल्याला तेवढा हार्ड जात नाही, आपण कॅच करू शकतो. कारण आपण इंजिनिअरिंग मध्ये खूप जास्त मॅथ M1 M2 M3 M4 इथपर्यंत काढले. सो हे मॅथ तर खूप जास्त सोपं असेल ऍज कम्पेअर टू आपलं M1 M2. त्यामुळे हे सोपं असणार आहे. मेंटल ॲबिलिटी मीन्स व्हॉट, ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग हा पोर्शन आहे. नेक्स्ट, सामान्य क्षमता चाचणी, पर्यावरण, इन्व्हायरमेंट म्हणतो आपण त्याला, इन्व्हायरमेंट ऍड आहे. इन्व्हायरमेंट सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये आहे. त्यामध्ये आपण शिकलोय की ज्या ज्या लोकांनी माझा अगोदर क्लास केलेला आहे, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, जे आपण पर्यावरण शिकलोय क्लासमध्ये तेच पर्यावरण आहे. ओके, मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्ती, हे बेसिक गोष्टी. जागतिक संघटना पाहिल्या आपण, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पाहिल्या आपण, ज्या युनेस्को पाहिलं, युनायटेड नेशन्स पाहिल्या, किंवा जे काही बॉर्न कन्व्हेन्शन्स पाहिले. हे सर्व जे काही इन्व्हायरमेंटचे कन्व्हेन्शन्स आहेत, जे काही जागतिक पातळीवर ग्लोबल लेवलला जे काही इन्व्हायरमेंटच्या कन्झर्वेशनसाठी घटना घडतात, त्या सर्व संस्था, त्यांच्या संघटनांची माहिती हे कशामध्ये असणार आहे, पर्यावरणामध्ये असणार आहे. सो हा बेसिक पूर्ण आपला हा अभ्यासक्रम असणार आहे. ओके, आता बेसिक शॉर्ट मध्ये सांगतो पहा. एक तर झाला आपला मराठी, प्रिलिमला पण होता, आपल्या MES प्रिलिमला पण होता. दुसरा आहे इंग्लिश, हा सुद्धा प्रीला होता. नंतर आहे GS मध्ये काय काय करायचं पहा. GS मध्ये एक तर आहे करंट अफेअर्स, नंतर तुमचा पॉलिटी, ओके, मग काय आहे जिओग्राफी, ओके, आणि मग इन्व्हायरमेंट. एवढा GS मध्ये असणार आहे. आणि एक आहे जो ऍड झाला चौथा पॉइंट, 1 2 3 4 पोर्शन मध्ये मी डिव्हाइड करतो, तो आहे ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग. हे काय झालेलं आहे, या ठिकाणी ऍड झालेलं आहे. मराठी, इंग्लिश, GS मध्ये करंट अफेअर्स, पॉलिटी, जिओग्राफी अँड इन्व्हायरमेंट. ओके, हा सिलेबस. आता आणि दुसरं एक राहिलं, एक ऍड करा इकडे, काय, जनरल सायन्स एक आता ऍड करावं लागेल, आपल्याला शिकावं लागेल ते. आणि ही चांगली गोष्ट आहे, तुम्हाला जनरल सायन्स तुम्हाला आलं पाहिजे का, कारण ते तुम्हाला SSC पण तुम्ही देऊ शकता. कारण WRD एक्झामला पण जनरल सायन्स विचारतात. ओके, SSC मध्ये जनरल सायन्स आहे. इंडिया लेवलच्या ज्या एक्झाम होतात त्या सर्व एक्झाम मध्ये जनरल सायन्स ते विचारत असतात. सो अभ्यास वेस्ट जाणार नाहीये. ओके, हा पोर्शन असणार आहे. आता डिलीट काय काय झालं, तुमचा इकॉनॉमिक्स गेला,
ओके, दुसरं काय गेलं आपला, तर इकॉनॉमिक्स एक गेला, आपला हिस्ट्री एक गेला आणि सायन्स मधला आपला बायोलॉजी. हे 3 पोर्शन जे आहेत कट झालेले आहेत. एवढाच आपला सिलेबस असणार आहे. ओके, एवढा सिलेबस असेल आपला. ओके, 100 क्वेश्चन्स असतील आणि 200 मार्कला हा पेपर असणार आहे. आता नेक्स्ट पाहू की सर मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असू शकतं. आता बघा, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन एक्झॅक्ट केव्हा कळेल, जेव्हा एक एक्झाम होऊन जाईल तेव्हा आपल्याला मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कळेल. कारण एमपीएससीने मार्कांचं डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं नाही की आम्ही किती मार्काला विचारू. एमपीएससी सरप्राईज देते. एमपीएससीला आवडतं की विद्यार्थ्यांना सरप्राईज घ्या, सरप्राईज हे. आता काय आहे, 100 क्वेश्चन्स आहेत. तो 100 क्वेश्चन्स कसे विचारू शकतात पहा. 100 क्वेश्चन्स कसे विचारू शकतात. एक तर इंग्लिशचे 15 क्वेश्चन, मराठीचे 15 क्वेश्चन, ॲप्टिट्यूड रिजनिंगचे 20 क्वेश्चन्स आणि जीएसचे 50 क्वेश्चन, असं टोटल 100 क्वेश्चन्स विचारू शकतात 200 मार्कांना. एक क्वेश्चन 2 मार्काला आहे. ओके, किंवा ऑर पॉसिबिलिटीज सांगतो मी, पॉसिबिलिटीज. मी आता तुम्हाला नाही सांगणार की सर, काही काही लोक मेसेज करताय मला की सर करंट अफेअर कितीला असेल, पॉलिटिला नाही. गेसच करू शकत नाही आपण कधी एमपीएससी काय पॅटर्न. तुम्हाला सांगतो मी, उद्या एमपीएससीला जर वाटलं ना, एमपीएससी हे काही विचारणार नाही, फक्त करंट अफेअर विचारेल. त्यांच्या मूडवर आहे हे, आपण सांगू शकत नाही की किती मार्काला कोणता सिलेबस येऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट, एक तर 15, 15, 20, 50 असा पोर्शन असेल, किंवा इंग्लिशचे 10 क्वेश्चन, मराठीचे 10 प्रश्न, ॲप्टिट्यूडचे 30 प्रश्न आणि जीएसचे 50 क्वेश्चन असू शकतात. इंग्लिशचे 20 क्वेश्चन, मराठीचे 20 क्वेश्चन, ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन आणि जीएसचे 40 क्वेश्चन, असे 100 क्वेश्चन होऊ शकतात. किंवा सोप्पा एकदम, प्रत्येकला मराठीसाठी, इंग्लिशसाठी 25 क्वेश्चन, मराठीसाठी 25 क्वेश्चन, ॲप्टिट्यूडसाठी 25 क्वेश्चन आणि जीएससाठी 25 क्वेश्चन, असंही डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. असंही डिस्ट्रीब्युशन एमपीएससी करू शकते. मित्रांनो पहा, आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये आपण टेक्निकलची पण स्टडी करायचो, सोबत सोबत नॉन टेक्निकल पण करायचो. खरी गोष्ट आहे. आपल्याला आपण एमईएस मध्ये इंग्लिश वाचायचो, मराठी वाचायचो, जीएस पण करायचो. ओके, सोबत सोबत इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, मेकॅनिक्स, मॅथमॅटिक्स हे टेक्निकल पण करायचो. प्रिलिम मध्ये काय लोड होता आपल्याकडे, टेक्निकल ही वाचा, नॉन टेक्निकल ही वाचा. आणि असं नाही की नॉन टेक्निकल हार्ड होतं आणि टेक्निकल इझी. टेक्निकल सुद्धा खूप जास्त हार्ड होतं. उलट एमपीएससीने आपल्याला काही गोष्टी सोप्या करून टाकल्यात. एमपीएससीने टेक्निकल काढून टाकलं, तुमचा एक लोड कमी केला. तुम्ही अगोदर पण इंग्लिशचा अभ्यास करत होतात, मराठीचा अभ्यास अगोदर पण करत होतात, जीएसचा अभ्यास अगोदर पण करत होतात, तेव्हा तरी तुम्हाला इकॉनॉमिक्स होतं, हिस्ट्री होतं, ते कट केलं त्यांनी. उलट सिलेबस त्यांनी कमी केलाय. ॲप्टिट्यूड रिजनिंग, इंजिनियर लोक आहे आपण, आपल्याला तिथे तेवढं हार्ड जात नाही ॲप्टिट्यूड रिजनिंग. ओके, आपल्यासाठी ॲप्टिट्यूड रिजनिंग हे सोपं आहे. आपल्याला माहित आहे की ॲप्टिट्यूड रिजनिंग आपल्याला हे सोपं जातं. सो मला असं वाटतं पर्सनली, हां ठीक आहे, जीएसचं वेटेज वाढलेलं आहे, जीएसचं वेटेज 100% वाढणार आहे. थोडी लेवल हाय होऊ शकते जीएसच्या क्वेश्चनची, किंवा जी डेप्थ आहे ती डेप्थ आपण टीचिंग करताना आणखी वाढवू शकतो जीएसच्या बाबतीमध्ये. पण मला असं वाटतं की ओल्ड सिलेबसपेक्षा हा सिलेबस कधीही चांगला. का? कारण इथे फक्त नॉन टेक्निकलच अभ्यास करायचा, टेक्निकल करायची गरज नाही. आणि हाच सिलेबस तुम्हाला कुठेही कामाला येतो. कुठे येतो तुम्हाला? WRD असेल, PWD असेल, ZP असेल, महानगरपालिका असेल, या सरळ सेवा भरतीमध्ये हा तुम्हाला अभ्यास करायचाच आहे आज ना उद्या. सो बेटर वे, एमपीएससी प्रिलिम मध्ये चांगला अभ्यास करून घ्या. कळतं का? त्यामुळे हा जो सिलेबस चेंज झालेला आहे हा कधीही चांगला आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की सर ऍड कधी येणार. ज्या प्रमाणामध्ये एमपीएससीने सडन सिलेबस टाकला ना, तसा सडन ऍड येऊ शकते कधीही आणि कोणत्याही वेळी, उद्याही येऊ शकते. एमपीएससी कोणीही, आतापर्यंत एमपीएससीचं खरं प्रोडक्शन कोणीही करू शकलेलं नाहीये. आतापर्यंत कोणीही प्रोडक्शन करू शकलेलं नाहीये. एमपीएससीला वाटतं ना आत्ता किती वाजले, रात्रीचे 1 वाजले, ऍड टाकून द्या. एमपीएससी आत्ता ऍड टाकू शकते. त्यामुळे ऍड कोणत्याही क्षणी येऊ शकते. आपण अभ्यास केला पाहिजे. आता काही लोकांचं की सर आम्ही लास्ट इयरला आहे, आम्ही काय करावं, तर माझ्या मते तुम्ही मेन्सचा अभ्यास करा. मेन्सचे आपले बॅचेस चालू आहेत, तुम्ही मेन्सचा सिलेबस अभ्यास सुरू करा. मेन्सचा सिलेबस चेंज झालेला नाहीये. जो पेपर 1, पेपर 2, पेपर 1 स्ट्रक्चर, पेपर 2 थेरी पोर्शन जो सिव्हिलचा होता. ओके, मेन्समध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेन्समध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल पोर्शन नाहीये. मेन्समध्ये नॉन टेक्निकल नाहीये, ओनली सिव्हिल इंजिनिअरिंग आहे मेन्समध्ये.
तुम्ही सर्वांनी आता मेन्सचा अभ्यास सुरू करा. जे जे इंटरेस्टेड आहेत की सर मला गव्हर्नमेंट एक्झाममध्ये यायचंय, मला गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचंय, त्यांनी मेन्सचा सिलेबस सुरू करा. का म्हणतोय की जेव्हा ॲड येईल, ॲड आल्यानंतर तुम्हाला 3 महिने तरी एक्झामपर्यंत राहतील. ॲड आल्यानंतर तुम्हाला 3 महिने तरी ॲटलिस्ट 2 to 3 मंथ तुम्हाला एमपीएससी देते प्रिपरेशनसाठी. ह्या 3 मंथमध्ये तुम्ही प्रिलिमचं प्रिपरेशन करू शकता. कारण प्रिलिम ओनली क्वालिफाईंग नेचरचे आहे. प्रिलिमचे मार्क्स तुमच्या सिलेक्शनमध्ये काउंट केले जात नाहीत. त्यामुळे 3 मंथमध्ये प्रिपरेशन होऊ शकतं. आपण प्रॉपर प्रकारे क्लास घेऊ आपण सगळं की काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे, एक्झॅक्ट पॉईंट टू द पॉईंट आपण ह्या ठिकाणी घेऊ आणि हा सिलेबस कव्हर करू. ओके. सो ॲड आल्यानंतर तुम्ही प्रीचा अभ्यास करू शकता. आता फ्री आहे सर, ॲड कधी, आता काही विद्यार्थी काय ॲड कधी येईल याचाच वाट पाहत बसतात. ॲड येईल ना, समज ॲड जर आज आली तर तू प्रिपेअर आहेस का ह्या सर्व सिलेबससाठी, मेन्ससाठी, प्रीसाठी? नाहीये. सो बेटर वे माझं असं म्हणणं आहे, ॲड येईपर्यंत तुम्ही सर्वांनी मेन्सचा अभ्यास सुरू करा. मेन्स चालू राहू द्या. ॲड आल्यानंतर तुम्ही प्रिलिमचा अभ्यास स्टार्ट करा. 2 to 3 मंथमध्ये आपण प्रिलिमचा अभ्यास कव्हर करून घेऊ शकतो आणि प्री क्वालिफाय होऊ शकतो. होप सो मित्रांनो, मी तुमचे सर्व डाऊट या सेशनमध्ये क्लिअर केले असतील. तर ती एकदा रिव्हिजन म्हणून शॉर्टमध्ये सांगतो. प्रिलिम जरी एक्झाम जी आहे आपली ही 100 क्वेश्चन्स असणार आहे, 200 मार्क असणार आहेत आणि 1 आवरचा टाइम असणार आहे. 1/4 निगेटिव्ह असणार आहे. मराठी, इंग्लिश, जीएस आणि ॲप्टिट्यूड रिझनिंग असणार आहे. जीएसमध्ये इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री नाहीये, लक्षात घ्यायचं. दुसरं, मेन्स जी पूर्वीची जी मेन्स होती ती मेन्स जशाला तशी राहिलेली आहे. मेन्सच्या सिलेबसमध्ये नो चेंज आहे आणि पूर्वी जसे आपले इंटरव्ह्यू व्हायचे तसेच इंटरव्ह्यू परत होणार आहे. फक्त प्रीमध्ये चेंज झाला आहे. मेन्सचा सिलेबस तोच आहे. आता ज्या विद्यार्थ्यांची 2020 मध्ये त्यांनी प्रिलिम दिलेली आहे आणि त्यांना चांगले मार्क आले, त्या सर्वांनी आता चांगला मेन्सचा अभ्यास करा, मॅक्झिमम एमसीक्यू सॉल्व्ह करा आणि याच वर्षी सिलेक्शन करून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या विद्यार्थ्यांना 2020च्या प्रीमध्ये कमी मार्क आले आहेत, मित्रांनो तुम्ही 2021च्या एक्झामसाठी प्रिपरेशन आत्तापासून स्टार्ट करा. तर तुम्ही 100% सक्सेसफुल होऊ शकता. आता नेक्स्ट व्हिडिओ आम्ही लवकरच बनवू की कोणते बुक्स वापरले पाहिजे आणि बुक लिस्टबद्दल सुद्धा आम्ही लवकरच यामध्ये तुम्हाला व्हिडिओ आपण टाकू. ओके. सो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तसेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. ओके. सो बेस्ट लक मित्रांनो, अभ्यास चालू ठेवा. भेटूया लवकरच. टाटा, बाय बाय, टेक केअर.